झी 24 तास एक पाऊल पुढे। 27 जुलैपासून लंडनमध्ये क्रीडापटूंचा महामेळा भरणार आहे। 200 देशातील जवळपास 10,000हून अधिक ॲथलीट्स यामध्ये सहभागी होणार आहेत। क्रीडा जगतातील या मेगा इव्हेंटची सारेच जण आतुरतेने वाट बघतायत। 26 क्रीडा प्रकारात 302 इव्हेंट्समध्ये जगभरातील ॲथलीट्स या मेडलसाठी आपलं नशीब आजमावणार आहे आणि नेमकी हीच संधी साधायची आहे अल कायद्याच्या दहशतवाद्यांना। खेळाचा महाकुंभ सुरू होण्यास आता काहीच दिवस उरलेत। जगातील सर्व प्लेयर्स लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झालेत। काही जणांना सुवर्ण पदक मिळवायचंय तर काही जणांना नवा रेकॉर्ड नोंदवायचा आहे। लंडन ऑलिम्पिकसाठी आयोजन समितीने केवळ ऑलिम्पिक पार्कच नाही तर अवघं लंडन सजवलंय। संपूर्ण ब्रिटनमध्ये प्रत्येक चेहऱ्यावर ऑलिम्पिकचा आनंद झळकतोय। ऑलिम्पिकच्या नियोजनानं सर्वांचे डोळे दिपवायचेच यासाठी जबरदस्त नियोजन करण्यात आलंय। जमिनीवरूनच नव्हे तर आभाळातूनही हा सारा नजारा पाहण्यासाठी अवघं ब्रिटन सज्ज झालंय। मात्र लंडन ऑलिम्पिकचा बिगुल वाजायला आता काही दिवस असतानाच दहशतवादीही सज्ज झालेत नव्या संकटाचा बिगुल वाजवायला। ऑलिम्पिक पूर्वी सर्वात मोठा हल्ला करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत आणि ही अतिशय महत्त्वाची खबर दिली आहे अमेरिका आणि ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनी। गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार लंडन ऑलिम्पिकवर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त होती आहे आणि यासाठी एखादं मोठं विमान हायजॅक करून 9/11 सारखा हल्ला करण्याच्या तयारीत दहशतवादी आहेत। लंडनवर हल्ला करून जगभरात दहशत निर्माण करण्याचा या दहशतवादी संघटनेचा इरादा आहे। त्यामुळे लंडनमध्ये गेले काही दिवस हाय अलर्टची परिस्थिती निर्माण झाली आहे। ऑलिम्पिक सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा यंत्रणाही सज्ज झाल्यात। सूत्रांच्या म्हणण्यानुसार अल कायदा पुन्हा सक्रिय झाली आहे आणि अल कायदानं यासाठी आपल्या खास प्रशिक्षित दहशतवाद्यांना विमान उडवण्याचं आणि विमान अपहरण करण्याचंही खास ट्रेनिंग दिलंय। अल कायद्याचा हा प्लॅन तडीच गेला तर प्रचंड मोठा हाहाकार माजेल, कारण ऑलिम्पिक वेळी देशविदेशातील क्रीडा रसिकांची प्रचंड उपस्थिती असणार आहे। लंडन ऑलिम्पिकवर सर्वात मोठ्या दहशतवादी संघटना असणाऱ्या अल कायदाची वाईट नजर पडली आहे। पण आता सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे अल कायद्याच्या दहशतवाद्यांच्या सर्व कुटील योजनांचा पर्दाफाश व्हायला सुरुवात झाली आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।